तूप तयार करण्यासाठी आपण दुधावरची जे साय आहे ते एका स्वच्छ भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। त्या सायमध्ये अर्धा चमचा दही टाकायचे, जेणेकरून ती साय विरजली जावी। जर तुम्ही फ्रीजचा वापर करणार नसेल, म्हणजे विरजन जर फ्रीजमध्ये ठेवणार नसेल, तर 4 दिवसामध्ये याचं तूप करून घ्यायला हवंय। 4 दिवसानंतर ती खराब होऊन जातं व तुम्हाला जर फ्रीजचा वापर करणार असेल, तुमच्याकडे फ्रीज असेल, तर ते आठवडाभर देखील टिकतं। आता आपलं हे विरजलेलं विरजन आहे, आपलं तुपासाठी केलेलं आहे हे विरजन एका उंच भांड्यामध्ये, जेणेकरून ढवळताना ते बाहेर सांडू नये या हिशोबाने उंच भांड्यामध्ये पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे। चरबी वगैरे असेल तुमच्याकडे तर त्यामध्येही करू शकता। ते काढून घ्यायचं आहे व अशा प्रकारे गाठी वगैरे फोडून घ्यायच्या व रवीच्या सहाय्याने ते ढवळून घ्यायचं। अनेक जण फ्रीजचा मिक्सरचा सुद्धा वापर करतात। मिक्सरच्या सहाय्याने वापर करताना ते जेवढ्या प्रमाणामध्ये आपण विरजण घेतो तेवढंच थोडंसं पाणी ओतायचं, जेणेकरून ते भांड्यामधून खाली सांडणार नाही व मिक्सर घाण होणार नाही। या हिशोबाने ते बऱ्यापैकी 75% त्यामध्ये क्रीमी होऊन जातं व नंतर ते उंच भांड्यामध्ये ओतून आपण रवीच्या सहाय्याने थोडं हलवलं की त्याला असं क्रीमी टाईप मध्ये येतं। आता तुम्हाला मी दाखवते, हे माझं क्रीमी टाईप मध्ये तयार झालेलं आहे। मी रवीच्या सहाय्याने अर्धा तास याला ढवळला आहे। रवीच्या सहाय्याने वेळ लागतो, मिक्सरने पटकन होतं, परंतु मला रवीच्या सहाय्यानेच करून दाखवायचं होतं तुम्हाला, त्यामुळे मी रवीच्या सहाय्याने करून दाखवलेलं आहे। हे लोणी तयार झालेलं आहे। मिक्सरच्या सहाय्याने 75% लोणी निघतं, नंतर ते उंच भांड्यामध्ये काढून घेऊन तुम्हाला ते नंतर रवीच्या सहाय्याने पुन्हा ढवळावं लागतं, तेव्हा क्लिअरली लोणी तुम्हाला भेटतं। आता हे लोणी मी झाऱ्याच्या सहाय्याने काढून घेणार आहे, जेणेकरून त्यामध्ये खाली जे ताकाचं पाणी आहे ते येणार नाही। तुम्ही बघू शकता, हे मी कढईमध्ये काढून घेणार आहे, कारण याला आपल्याला स्वच्छ धुवावं लागणार आहे, जेणेकरून याचा आंबूस वास जो आंबलेला असतं ते त्याचा आंबूस वास जाण्यासाठी हे मी काढून घेतला आहे। व एक संपूर्ण काढून घेतल्यानंतर हे जे उरलेलं आहे ते ताक असतं, त्या ताकाची तुम्ही कडू करू शकता किंवा ते पिऊ देखील शकता। हे व्यवस्थितरित्या लोणी आहे ते संपूर्णरित्या त्या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे मी। आता त्यामध्ये मी 1 तांब्याभर पाणी ओतणार आहे स्वच्छ करण्यासाठी, अगदी व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी त्यामध्ये मी तांब्याभर पाणी ओतलेलं आहे आणि ते ढवळून घेणार आहे, जेणेकरून त्याचा आंबूसपणा हा निघून जाईल व आपण भातासाठी तांदूळ जसं धुवून घेतो, म्हणजे हात लावून वगैरे पाणी नितळून घेतो, तसं पाणी त्याचं नितळून घ्यायचं आहे। पाणी नितळून घेतल्यानंतर आपण त्याला गॅसवरती तापायला ठेवणार आहोत, म्हणजे गॅस चालू करून ते आपलं तूप तयार होण्याची प्रोसेस आता मी चालू ठेवला आहे। हे तूप तयार होण्याची प्रोसेस, आपली शेवटची प्रोसेस सुरू झाली। आता तुम्ही बघू शकता, हे तूप झालं आहे, बऱ्यापैकी झालेलं आहे। थोडासा तांबूस रंग आला की आता हे थोडंसं पांढरं दिसतंय, पूर्णपणे तांबूस रंग म्हणजे पूर्ण ते जे आतमध्ये दिसतंय ते तांबूस झालं की आपलं तूप परफेक्टली तयार झालं असं समजायचं। त्याचा सुगंध देखील घरामध्ये दरवळायला चालू होतो। तोपर्यंत आपण 2 पानं घेतलेली आहे, खायची पानं किंवा तुळशीची पानं देखील आपण त्यात टाकू शकतो किंवा नाही टाकलं तरी चालतं, फक्त फ्लेवर व्यवस्थित येण्यासाठी, छान वाटण्यासाठी, सुगंध येण्यासाठी ही पानं टाकली जातात। आता हे आपलं तूप क्लिअरली तयार झालं आहे। तूप हे तयार झाल्यानंतर त्यामध्ये पानं टाकायची आहेत, आधीच नाही। व या अशा पद्धतीच्या झाऱ्याच्या किंवा चाळणीच्या सहाय्याने व्यवस्थित आपण गाळून घेतलेलं आहे। हे बघू शकता, गरम गरम काढायचं नाही, कारण झाऱ्यात जळू शकतो, ते थोडं थंड होऊ द्यायचं। तुम्ही बघू शकता, आता हे आपलं तूप अगदी व्यवस्थित तूप तयार झालेलं आहे। खायची पानं टाकल्यामुळे याला हिरवट रंग येतो, तुळशीची पानं टाकली की थोडासा पिवळसर रंग येतो। हे ओरिजिनल तूप तयार झालेलं आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा व सबस्क्राईब नक्कीच करा।